नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। लक्षात घ्या मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सीए याच्या सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेले आहेत। आपलं जे जलसंपदा विभाग आहे WRD विभागामध्ये, तर त्याचे जे आहे तर ते जाहीर झालेले, तर त्या यादी आपण जे आहेत तर ते पाहणार आहोत। बघा, त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर जे आहे तर ते जावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये सुधारित यादी काय लागलेली ती पाहणार आहोत। आता ही सुधारित यादी पाहणं का गरजेचं माहिती आहे का? कारण की 1 ऑगस्ट 2025 रोजी जे आहे तर एक नवीन अपडेट आलेला आहे आणि याच्यानुसार याची जी 2023 मध्ये परीक्षा झाली होती याच्या वेटिंग लिस्टला आणखी 6 महिन्यासाठी एक्सटेन्शन देण्यात येत आहे। मग 6 महिन्यांसाठी एक्सटेन्शन देण्यात येते म्हणजे काय होईल की 6 महिन्यामध्ये जर काही पद रिक्त असतील तर ते रिक्त पद याच वेटिंग लिस्टच्या माध्यमातून भरण्यात येतील। म्हणजे कोणती? त्यावेळी जेवढी ऍडव्हर्टाइजमेंट काढली होती तेवढी बरं का, नवीन पद भरली जात नाही, हे लक्षात घ्या। खूप सारे उमेदवारांना हे कन्फ्युजन असतं की नवीन रिक्त पदे भरली जातील, असं नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल 2023 मध्ये जर 100 पदांची ऍड आली होती आणि त्याच्यापैकी आता 80 भरलेले आहेत तर 20 रिक्त आहेत, तर हे 20च रिक्त या वेटिंग लिस्ट मधून भरण्यात येतील। आणि समजा त्यांच्याकडे ऑलरेडी 120 रिक्त होते, मग उरलेले जे काही असतात तर ते भरले जात नाही, कारण की ते तसं नियम नसतो त्याला, म्हणूनच एवढेच पद जे आहेत तर ते भरले जातात शक्यतो। ओके, तर ती एक महत्त्वाची पूर्ण बाब आहे, म्हणून या वेटिंग लिस्ट बघणं गरजेचं आहे। नुकतंच काही उमेदवारांची निवड देखील झालेली आहे। बघा, याच्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचे, याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा लिंक, किंवा तुम्ही डायरेक्ट WRD महाराष्ट्र वेबसाईटवर जर गेले तर तुम्हाला ही लिंक मिळून जाणार आहे। या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या याद्या ज्या आहेत तर ते बघून घेणं गरजेचं असणार आहे। मग इथं या कोणत्या कोणत्या याद्यांचा जो आहे तर तो समावेश असणार आहे। बघा, नाशिक परिमंडळाची नवीन यादी आलेली आहे, कधीची? बघा, 31/7 ची नवीन यादी आहे। अमरावती परिमंडळाची नवीन यादी आहे, ती आहे 29/7 ची। त्याच्यानंतर मुंबई परिमंडळाची नवीन यादी आहे, ती आहे 28/7 ची। आणि नागपूर परिमंडळाची नवीन यादी आहे 21/7 ची। म्हणजे जुलै महिन्यामध्ये आलेले आहेत आणि खूप सारे विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही आहे, तर त्या सगळ्या याद्या ज्या आहेत तर त्या आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सरळ सेवेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडे आपली बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुमचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशी दोन्ही सब्जेक्ट जे आहेत तर ते कव्हर होणार आहेत। याच्यासाठी तुम्ही आपली 1,999+ GST ही जी बॅच आहे तर ती परचेस करू शकतात। बॅचला जॉईन करताना हा व्हिडिओ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी कोड आहे, तो म्हणजे GM10, हा यूज केला तर तुम्हाला 10% सूट इथं मिळत असते। याच्यावर जो आहे बघा, सगळ्यात आधी शेवटी जायचं। बघा, इथं नाशिकचीच आलेली बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट 31/7/2025 ची। तर या यादीत जाऊन आहे ना तुम्ही तुमचं नाव चेक केलं पाहिजे। बघा, इथं हे मी क्लिक करतो तर हे डाउनलोड होत जाईल। पुन्हा इथं दप्तर कारकून म्हणजे इथं बघा पुढचं कोणते? अमरावती परिमंडळाचं अमरावती स्थापत्य सहाय्यक गट सुधारित प्रतीक्षा यादी, याच्यावर पण जाऊन तुम्ही व्ह्यू करू शकतात। पुन्हा इथं असं वरती जायचं, खालून वरती जायचं, कारण की त्या सुधारित प्रतीक्षा यादी असतात। बघा, मुंबई परिमंडळ ठाणे स्थापत्य म्हणजे ही एक यादी आपल्याला पाहायला मिळते। बघा, नागपूरची 21/7 ची आपल्याला यादी इथं बघायला मिळते। त्याच्यानंतर अमरावतीची आहे, पण अमरावतीची ऑलरेडी तुम्ही जर पाहिली ना तर ही नवीन यादी ऑलरेडी आलेली, म्हणजे जुनी यादी नाही पाहिजे, नवीन यादी नवीन डेटसह तुम्हाला इथं बघावं लागणार आहे। बघा, इथं ही जलसंपदा विभाग सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, तर ही यादी आपल्याला पाहायला मिळते, नाशिक परिमंडळाची पाहायला मिळते। बघा, इथं वेटिंग कॅटेगरी पण दिलेली आणि तुमचं इथं स्कोर दिलेलं आहे, म्हणजे भविष्यात वरच्या जेवढ्या जागा रिक्त होतात तर तुम्हाला या जागेवर संधी मिळतील, म्हणून तुमचं नाव इथं आहे का ते चेक करत राहणं आणि ही जी लिंक आहे तर तिच्यावर वारंवार जाऊन हे चेक करत राहणं हे तुमचं फार महत्त्वाचं कर्तव्य असणार आहे। नाहीतर काय होईल, तुम्हाला समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं, तुम्हाला बाकीच्या गोष्टींना बोलवलं, मे बी त्यांच्याकडून ईमेल किंवा मेसेज नाही आला तर तुम्ही इथून जे आहे तर ते अपडेट असणं इथं गरजेचे असणार आहे। ओके, त्याच पद्धतीने बघा, जलसंपदा विभाग अमरावतीचा 29/7/2025 ची ही वेटिंग लिस्ट जी आहे तर ती बघायला मिळते। इथून तुम्ही तुमचं नाव कॅटेगरी वगैरे बघून ठेवा। पुन्हा ही कशाची यादी बघायला मिळते? ही ठाणेची यादी बघायला मिळते, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, याच्यामध्ये पण तुम्ही तुमचा स्कोर वगैरे बघून ठेवा। त्याच्यानंतर ही यादी आहे नागपूरची। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या सुधारित प्रतीक्षा याद्या येतील। काय येतील? कारण की पुढील 6 महिने आता हे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। 23 मध्ये परीक्षा झाली होती, उमेदवार विसरूनही जातात की अशी परीक्षा दिली होती, म्हणून तुमच्या माहितीसाठी यावं म्हणून हा व्हिडिओ जो आहे तर तो आपण खास करून बनवलेला आहे। या लिंकवर नेहमीच जात राहा, 1-2 दिवस आड करून लगेच ते बघत चला काय नवीन अपडेट आलेलं, तुमचं नाव किती वरती गेलेलं आहे, किती खाली गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने बघितल्या गेल्याच पाहिजे, कारण की एवढ्या मेहनतीने आपण परीक्षा देतो
शकतो आणि हे जर माहीत नसेल तर तुमचा जो आहे तर तो जे आहे नुकसान होऊ शकतो. तर या गोष्टींची तुम्ही विशेष अशी खबरदारी घ्यायची. 2025 मध्ये पण खूप साऱ्या महानगरपालिकांमध्ये आणि बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये मोठी भरती जी आहे तर ती येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर आपल्या या बॅचला तुम्ही नक्की एनरोल जे आहे तर ते करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध झालेले आहेत. तुमच्या परिवारात जर कोणी लॉची आणि MBA CET ची तयारी करत असेल तर त्याच्यासाठी देखील मार्गदर्शन आता आपल्याकडे उपलब्ध आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.